नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डेझी बिल्डिंग दोस्ती एकर्स वडाळा पूर्व इथे राहणाऱ्या शारदा धर्मेंद्र गंजी या वहिनींना आता आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. दोस्ती एकर्स मधला आजचा भाग वडाळ्यातला अनुभवूया आणि चला जाणून घेऊया त्यांचं कसं जाऊ. नमस्कार. 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 आधी उखाणा ना. ओके. गंजींच्या घरी होम मिनिस्टरांचा मान, धर्मेश रावांचं नाव घेते मी, पैठणी हीच माझी शान. काय द्या ओळख करून सगळे. ते माझे मिस्टर. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे बाबा पाटी आहेत. नमस्कार. माझी जाऊ. नमस्कार. ही दुसरी जाऊ, ती माझी नमस्कार. काकू, ही माझी नणंद, ही माझी वहिनी, बरोबर. ही माझी फ्रेंड, ही माझी नणंद, ही मैत्रीण, ही बाची, ही माझी मुलगी, माझे भाऊजी, माझा भाऊ आणि ते माझे भाऊजी. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? आदर्श विद्यालय कुठे आली ती? चेंबूरला. मग राहायला तुम्ही चेंबूरमध्ये हो, होता माझा माहेर चेंबूरचा. का? ओके. माहेरचं नाव काय तुमचं? शारदा शंकर आडम. कसं केलं बालपण? खूप छान. एकदम चेंबूर मस्त. एकदम शांत, ग्रीनरी हा. एकदम. आणि तिकडे सिंधी पंजाबी जास्त असल्यामुळे हिंदीचा टच जास्त आहे. त्याच्यामुळे सगळं एकदम मस्त वातावरण. हो. छान. तुमची शाळा कुठली? विल्सन हायस्कूल कुठे? गिरगावात. गिरगाव. मग तुमच्या घरी कोण कोण होतं लहान? आई वडील, जॉईंट फॅमिली होती. 28-30 लोक घरी होती. तुम्हाला कसली आवड होती शाळेत असताना? मला संगीताची आवड होती. कोण ही कुठं राहते? नाही नाही संगीत म्हणजे गायची आवड होती. गायची आवड. गायची आवड. शाळेत गायची तिला बहीण आहे त्याची. मग आता मला सांगा तुमची ओळख कशी झाली, कुठे झाली? पहिलं मी मामीने एकदा मला जेवायला बोलवलं. मला सख्खी मामी चेंबूरला राहते, टिळक नगरला. तर तेव्हा मी हिला बघितलं. तुम्ही जेवायला गेले होते की मुली पाहायला गेले? नाही मुली पाहिलं नाही, मुली पाहायला गेलो नाही, पण मामीकडे हिला जेवायला बघितलं. गेले. कारण माझी मामी आणि हिची आई त्या मैत्रिणी होत्या. बरं. आणि ती उन्हाळ्याची सुट्टी होती, तर तेव्हा ही तिकडे राहायला आलेली. मग तुम्ही त्यांना बघितलं? बघितलं तुम्ही त्या. पण तेव्हाच बघितलं? हो. हा फर्स्ट टाइम आमचा भेट तेव्हाच. तेव्हा पुढे मामीच्या काय घरी. बोलणं नाही ना? नाही नाही, फक्त नाही. बघणं झालं. फक्त बघणं. कारण ती लहान होती तेव्हा, ती 10वीला होती. अच्छा अच्छा. मग तुम्ही बघितलं त्या. हा. आणि मग पुढे प्रवास कसा सुरू झाला? नंतर परत मामीकडे मी मध्ये मध्ये जायला लागलो. का? म्हणजे विचारायला ती मुलगी दिसत नाही कुठे. मामीला? मग तुम्ही मामीकडे मामीसाठी जात नव्हता? नाही, मामीला भेटायला जायचो ना. मग? मामीलाही भेटायला जायचो. हा, पण पण हिला एकदा बघितल्यामुळे ते वरच्यावर वेळ काढून जायचो तिकडे. तुम्हाला माहिती होतं हे येतात सारखे ते? असं मला तेव्हा काही आयडिया नव्हती, पण ह्यांच्या मनात होतं चालू. मला नंतर नंतर कळायला लागलं. तुम्हाला कधी कळायला लागलं? मग हे यांची बहीण आहे ना, ती पण मामीकडे राहायला यायची. ती माझी फ्रेंड झाली. मग तिच्या लग्नात वगैरे बोलवलं मला. मग मी तेव्हा तिकडे गेली, तर तिकडे गॉसिप चालू होते, हीच ती मुलगी, हीच ती मुलगी म्हणून. काय हो, काय हे कसं काय? नाही हीच ती मुलगी म्हणजे धर्मेशला आवडलेली हा, मुलगी. धर्मेशला आवडली. मग तुम्ही सांगितलं होतं तेव्हा तिकडे सगळ्या? काय नाही म्हटलं मला ही आवडली आहे, मुलगी, सगळ्यांना कसं कळलं? मला ही मुलगी आवडली, मी लग्न हिच्याशीच करणार, मामीला सांगितलं. तर मामीने काय सांगितलं, ही लहान आहे, आता 10वीला आहे, 10 वर्ष थांबशील का? तर माझं तेव्हा नुकतंच डिप्लोमा आलेला आणि मी कामाला जात होतो. तर मी म्हटलं 10 वर्ष का, मी 20 वर्ष थांबले. खूप जास्त झालं. मग हे तुम्हाला माहिती होतं इतके थांबणार आहेत? नाही 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 नाही. नाही नाही. मग सुरुवात कशी झाली? कोणी प्रपोज केलं कोणाला? ह्यानेच केलं मला. हो. तुम्हाला अंदाज आला होता की प्रपोज करणार म्हणून? हो, मी ऍक्च्युली मी म्हणते ते सांगते ना, मी तिकडे गेली ना लग्नाला, मग तिकडे मला समजलं सगळ्यांचे गॉसिप्स ऐकून की असं ह्या मुलाला मी खूप आवडतीये. म्हणजे तिथपर्यंत 2 वर्ष झाले होते हे ना, मी आवडायला लागली, मामीच्या पाठी लागले. मामीला सांगायचे की मला आता तिच्याशीच, म्हणजे त्यांचे वडील मुली दाखवायचे पण त्यांना कोण मुलगी आवडायची नाही. मग वडिलांना अखेर यांनी सांगून टाकलं की नाही, मी केलं तर हिच्याशीच करणार, मला दुसरी मुलगी नको आहे.
मग तेव्हा मला मग जरा समजायला लागला, ऐकून समजायला लागले की हा असं एक काहीतरी चालू आहे. मग तिकडे गेल्यावर इंट्रोड्यूस झालो आम्ही. हे नरिमन सांगते. पॉइंटला नेलं एकदा. लग्नानंतर ह्यांनी मग मी तेव्हा 2 दिवसासाठी माझ्या गेले. बहिणीच्या लग्नात आलेली, लग्न झालं आणि नंतर माझे सगळे कझिन, माझा मोठा भाऊ, आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला, गाडीत हिला घेऊन गेलो. हिने नरिमन पॉइंट बघितलं नव्हतं कारण त्या बाजूला राहायची चेंबूरला, तिने कधीच बघितलं नव्हतं. आम्ही नरिमन पॉइंट नेहमीच बघायचो, तर हिला नरिमन पॉइंट बघायला दाखवलं, घेऊन गेलो. 3:30-4ची वेळ होती आणि सगळं ठरलेलं होतं. आम्हाला बसवलं होतं सगळ्यांनी बाजूबाजूला, सगळे बसलेले आणि एक ही नरिमन पॉइंट बघते तर सगळे आजूबाजूचे माझे सगळे भाऊ माझे गायब झाले. आम्ही दोघंच होतो. मग तेव्हा मी हिला प्रपोज केला. नरिमन पॉइंट नरिमन पॉइंट पण पण तेव्हा तुम्हाला अंदाज नाही आला एक जण उठून जातोय नाही म्हणजे काहीतरी मला काय झालं, मी ऍक्च्युली शीशोर फर्स्ट टाइम बघितली होती एवढा म्हणजे समुद्र. आणि मी ते बघण्यात मी एकदम गुंग झाली. तर मला समजलं नाही हे लोक जात आहेत म्हणून. आणि नंतर मला समजलं, तिथपर्यंत बघितलं कोणच नाहीये. मग ह्यांना विचारलं कुठे आहेत सगळे, ते बोलले नाही ते वॉक करतायत, जरा आपण बोलूया. हा, आणि मग मग हिला प्रपोज केला मी. तिथेच? हा, तिथेच. काय तिला म्हटलं, रिॲक्शन? काही नाही, गार पडली ती. थंडगार पडली ती. काय रिॲक्शन? काही नाही. म्हणजे मी कसं तेव्हाच मला समजलेलं, हा, बरोबर लगेच आहे. मी कसं रिॲक्ट करेन. बरोबर. मग तुम्ही काय समजलेलं नरिमन पॉइंट कसा आहे हे मला त्यांना मी खूप आवडते 2 वर्षापासून, ते मला समजलेलं. त्या दिवशी त्यांनी हा, नाही विचारलं बीचला नाही, म्हणजे लग्नाला आले तेव्हा. हो, हो, पण मग मला नरिमन सांगा. पॉइंटला लगेच यांनी प्रपोज केलं. मग प्रपोज केल्यावर उत्तर काय तुमचं? काय नाही दिले. मी म्हटलं मला टाइम लागेल. मला वेळ लागेल, जरा नरिमन पॉइंट नीट बघून घेऊ द्या. बरोबर बरोबर की नाही? लगेच काय घाई नाही हो. आपलं. मग होकार कधी दिला हो तुम्ही? मग नंतर असंच 6 महिने गेले. मग ते येत गेले जरा कॉलेजकडे वगैरे बघायला, भेटायला. पण कधी कधी मी भेटायचीच नाही त्यांना. का टेन्शन यायचं? नाही म्हणजे ते मला सांगायचे नाही, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. ते अचानक यायचे व्हिजिटसाठी, पण मी भेटायला पाहिजे ना, तेवढा लक्की असायला पाहिजे. मग त्याच्यानंतर आंटीच्या घरी एकदा आले आणि तेव्हाच परत चालू होतं काय. तर मी तेव्हा म्हटलं ठीक आहे, चला, आवडतात तुम्ही मला. काय हो, ज्या दिवशी होकार आला काय होती मनात? मी एकदम मित्रांमध्ये जोरात उडी मारली. मी एकदम बरं झालं होकार दिला तेव्हा नरिमन पॉइंटला नव्हते. नाहीतर खुश होऊन त्यांनी समुद्रातच उडी उडी मारली. मारली असते. पण लग्न जेव्हा झालं तेव्हा तुमच्या घरी कळल्यावरती काय घरून मान्यता होती? नाही, तो यांच्याकडनं पटकन होकार नाही आला. मग सासरे मग आले की मुलगा काय करतो. माझा डिप्लोमा मी नोकरी केली. नोकरी करून मी छोटासा व्यवसाय चालू केला. आपली जागा होती, स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय होता माझा. बरं. तर मी स्क्रीन प्रिंटर होतो. मग सासरे आले की मुलगा काय करतो. माझे सासरे चांगले लेडीज टेलर आहेत, सासू सासरे दोघेही उत्तम कारागीर आहेत. तर त्यांनी जावई काय करतो ते बघायला पहिला आले ते. आणि मी त्या दिवशी जरा उंच बूट घालून अप टू डेटमध्ये उंच दिसायला पाहिजे. मग त्यांनी बघितलं मला, मी काम करतोय, माणसं आहेत, काम चालू आहे. आणि त्यांनी मग परत नात्यांमध्ये पण माहिती गोळा केली आणि नंतर होकार दिला पण मग लग्न त्यांनी. कारण झालं? त्यांना एकच मुलगी आणि त्यांना 2 मुलं आहेत. आता किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? 27 वर्ष आता. 27 वर्ष चालू. सगळं व्यवस्थित आता? हो. एकदम आनंद. कधीच भांडण नाही. तिला कधी मी एक शिवी दिली नाही, कधी एक हात उचलला नाही. आतापर्यंत मी हात नाही उचलला. प्रेम आहे ना ते? प्रेम आहे. खूपच प्रेम असल्यामुळे कधी कधी ती जेव्हा गरम होते मी तेव्हा गप्प बसतो. हे सांगायची गरज होती का? अगदी गप्प आता बसतो. हे सांगायची गरज होती का? म्हणजे ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं, मी आपला शांत आईस्क्रीम सारखा, या मात्र सतत चिडतात. काय माऊली? नाही. नाही सतत नाही चिडत. विचारा त्यांना. नाही, सतत अजिबात अजिबात नाही. आता सगळे बाजू घेऊ नका, काय बोलायचं ते बोलू. बरं. या सगळ्या आता गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. ₹1 कुठेतरी आहे, तो मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. 50 रुपये. आता 3 संधी आहेत. ₹1 मिळायला पाहिजे. 10 रुपये. ₹1 मिळाला पाहिजे. कॅस्ट्रॉल बदलायचंय?
नको. काय हो अक्षय अजून आहे 1 रुपया. आणि आता चौथी वस्तू पाहिजे ती घ्या, कुठली पाहिजे ती. येस, अरे आपल्याकडे होम थिएटर आहे. 2000 रुपये. 2061 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. थँक्यू. जावईबद्दल सांगा. चांगलं आहे, हम्म. बरं वाटतं आणि आम्हाला पण चांगलं बघतात. बघतात हा. चांगला जावई. माझा मुलगा बाहेर आहेत ना दोन्ही, हा, आणि त्यानेच बघतात. हे चांगला जावई आहे. हा. पहिल्यापासून आहे ना, हा. यांच्या वडिलांचे आमचं ते नासामध्ये आहे ओळख. समजा, पण एवढ्या पर्यंत जाईल म्हणून आम्हाला कल्पना नाही होती. नव्हती. म्हणजे मुली अजून लहान आहे, 16-17 वर्षापर्यंत नाही आहे, अजून शिक्षण घेते. त्याच्यानंतर हे लोक तिकडून ते खबर येत चालले. आणि मामी आहे त्यांच्याकडे आम्ही कधी जायचं आहे सगळं समजलं. त्याच्यानंतर आम्ही विचार केला काय करायचा. हे लोक ऑफर करतात, आपण कोणाला तर द्यायचंच आहे, पण ही कसा अजून वयात कमी आहे. पुढे ढकलला नंतर आम्ही सर्वांनी विचार केला, आता आपला समजला आहे, चांगला आहे, खानदानी आहे. आता ते लोक ऑफर करतात तर आपण का ना करायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही होकार दिला. कसा आहे जावई? कसा आहे जावई? चांगला आहे. चांगला आहे. चांगला आहे. तर दोघं खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे पप्पा मी सांगते नाही राहू शकत मम्मीशिवाय. त्यांचं वॉलेट, त्यांचं सगळं, म्हणजे त्यांचं सकाळ शारदा बोलून होतं. आणि मम्मी म्हणजे आम्हाला मम्मीला डिवाइड करावं लागतं 4 पार्ट्समध्ये. दीदीकडे, माझ्याकडे, पप्पांकडे आणि स्वतःसाठी थोडं. ते दोघं एकत्र खूप चांगले आहेत आणि त्याच्या पुढे मला अजून काय नकोय. कारण की जेव्हा एक मुलगी त्यांच्या आई वडिलांना एवढं खुश बघते, एवढं चांगलं बघते, तर बस लाईफ हॅपी आहे. मी यांची मोठी वहिनी आहे धर्मेशची. तर आम्ही 14 वर्ष एकत्र होतो. म्हणजे ही आणि मी जास्त आहे, आम्ही एकत्र होतो कुटुंबामध्ये. तर आमचं कधीही भांडण नाही, कोणत्याही गोष्टीसाठी वाद नाही. अगदी व्यवस्थित हसत खेळत सासू सासरे आम्ही सगळेही आनंदात होतो. आणि असंच आमचं गंजी फॅमिली आहे, ती सगळी आनंदात राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी शारदाची आणि धर्मेंद्र भाईची नेबर आहे. आणि त्या दोघांबद्दल म्हणजे आय डोंट नो द वे दे लव्ह इच अदर ना, इट इज रिअली मिस्ट्री. म्हणजे मला खरंच हेवा वाटतो खरंच. आणि दोघांचा स्वभाव कदाचित त्याचमुळे इतका चांगला आहे. माझ्या मुलाचं लग्न होतं 2 महिन्यापूर्वी, नाही जुलैमध्ये, आता 1 वर्ष होईल. मला असं वाटतं 2च महिने झालेत. तिने इतकी हेल्प केली आहे. अख्खं घर माझ्या मुलाचं लग्नासाठी तिने ओपन करून दिलं होतं. माझी 2 फॅमिली इकडे राहत होते आणि शी वॉज रिअली व्हेरी व्हेरी गुड अँड रिअली डिग्निफाईड लेडी. आय रिअली सॅल्यूट हर फॉर दॅट. आणि 11 वर्ष मी तिला बघते. आणि द सेम वे दिस जेंटलमैन धर्मेंद्र भाई साहब, वो ना, वो क्या बोलते हैं, सेंटर पॉइंट, लाइफ का सेंटर पॉइंट शारदा है. उसके आजू बाजू घूमते रहते हैं. शारदा के आजू बाजू वो घूमते रहते हैं. एकदम मतलब ना हेवा वाटतो, ज्याला मराठीत म्हणतात तसं वाटतं मला. खूप छान. पण मला तुम्हाला दोघांना विचारायचंय, आज क्षमा मागायची असेल तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्यायचे? माझ्या सासऱ्यांची. त्यावेळेला दुखावले गेले म्हणजे तर 18 पूर्ण झाल्यावर लगेच लग्न झालं त्याच्यामुळे. कदाचित लग्न ती अजून शिकली असती तर फ्युचर तिचं अजून ब्राईट झालं असतं. तिला हेअर हॉस्टेस व्हायचं होतं. बरं. मी लग्न केल्यामुळे तिचे स्वप्न सगळे. आणि धन्यवाद माझ्या मामीला देईन. तिने माझी भेट घडवून दिली, माझी सख्खी मामी. त्यांच्यामुळे हे सगळं शक्य आहे. तुम्ही कोणाला क्षमा आणि धन्यवाद? सॉरी मी आईवडिलांना पण बोलेन आणि माझे सगळे फॅमिली मेंबर्सना सॉरी बोलेन. आणि आईवडिलांना म्हणजे कशाला की त्यांना पण मी आधी डिसाईड केला की हो मला हे आवडले, तर त्यांना दुखवलं गेलं असेल तर त्याच्यासाठी मी त्यांना सॉरी बोलेन. आणि थँक्यू सगळ्यांना, आईवडिलांना तर सपोर्ट केल्याबद्दल आणि मेन ह्यांना पण थँक्यू. लाईफमध्ये सगळ्या गोष्टींसाठी मला सपोर्ट केलाय, कशासाठी मला नाही बोलले त्यांनी. म्हणजे मला पुश केलाय की तू जा, तुला होईल, तू करू शकतेस. ड्रायव्हिंग असेल, जेही असेल, मी घाबरली जरा, असं लोकांसमोर इंटरव्ह्यू द्यायला घाबरली, तर बोलतात कशाला घाबरते, काय नाही, तू करू शकतेस, तू कर बिंदास. तर सगळ्यात त्यांनी खूप सपोर्ट केलाय मला. मी खरंच खूप थँकफुल आहे ना. व्हेरी गुड.
या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बॅग. थँक्यू सो मच. मी एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून 11 वस्तू आणायच्या आणि 3ही बक्षिसं मिळवून द्यायची आहेत तुम्हाला. मला पाहिजे ना. हा, मला पाहिजेत म्हणाले. आणि अक्षर आहे, पहिल्यांदा कुठे नेलं होतं यांना फिरायला तुम्ही? नरिमन पॉइंट. न वेळ सुरू झाली. काय काय आणलं तुम्ही? नारळ, 1, लिंबू, 2, नोट, 3, नोटबुक, 4, नेल कटर, 5, नेल पॉलिश, 6, निळा लॅम्प. चला 7. अभिनंदन. 2 बक्षिसं तरी मिळाली. 5 वस्तू आणल्या म्हणून पहिलं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. सो मच. आणि 11 वस्तू आणल्या नाहीत म्हणून 3 अपेक्षा सांगा तुमच्या. सिंगिंग करतात ते खूप छान, ते चांगलं करावा. बोला, कधीपासून? उद्यापासून, आजपासून, नक्की. आजपासून. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा वॉकिंग करावं त्यांनी. रोज वॉकिंग करावं. ओके. कधीपासून? आज नाही, उद्यापासून, उद्या नाही, सकाळपासून. आज संध्याकाळपासून पण चालेल. फक्त त्याच्यासाठी माणसं ठेवू नका. चालेल. तिसरी अपेक्षा? टीव्ही कमी बघावा. ठीक आहे. बरं, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने थोडं मेडिटेशन, चॅन्टिंग थोडं कमी करावं आणि इस्कॉन टेम्पल मध्ये जरा कमी काय जावं. हो? घरी जरा वेळ जास्त द्यावा. काय हो? कारण तिचं वय अजून थांबा, झालं थांबा, नाही. थांबा. मुश्किल आहे हे पूर्ण करायचं. नाही, पण आता त्यांनी सगळ्या गोष्टीला हो म्हटलंय. हा. कारण ती अजून काय त्या वयात, त्या स्टेज म्हणजे तेवढा वय तिचं नाही अजून, 50 क्रॉस नाही गेली. ठीक आहे, देवळात कमी जाईल मी. हा. आणि चॅन्टिंग माझं जे राऊंड आहे तेवढेच करेन मी, जास्त नाही करणार. आणि तिसरी अपेक्षा, तिने स्वतःच्या हेल्थसाठी तिने काहीतरी व्यायाम करावं, वॉकिंग करावं, योगा करावं. दोघी हातात हात घालून नरिमन पॉइंटला रोज जा. आता तो फ्रीवे पण झालाय बाजूला. ते माझ्या बरोबर येत नाही वॉकिंगला म्हणून मी जात नाही. बोला, आता कधी जात आहे? मी स्विमिंगला जातो, हा, तिची walking ला नाही स्विमिंगला येत येत नाही. ती तेव्हा मेडिटेशन करत असते, मी स्विमिंगला जातो तेव्हा. तुमच्या लक्षात आलं 28 वर्ष कसं सुखाचा संसार. एक बोललं की दुसऱ्यांनी त्याच्यावर बोलायचं, आणि तेच तर रहस्य आहे यांच्या सुखी संसाराचं. उत्तरोत्तर त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि खूप उत्तरोत्तर या घरात सुख नांदू दे असं म्हणत शुभेच्छा देऊया. पण या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. थँक्यू सर. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. थँक्यू. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.